Download Parivartan app and learn complete syllabus from standard 5th to 12th of Maharashtra State Board. A very good morning to all of you. Welcome back to the Parivartan app. So friends, सेकंड लेक्चर लेकर आया हूँ आज ग्रॅव्हिटेशन चॅप्टर का. तर विद्यार्थी मित्रांनो, फर्स्ट लेक्चरमध्ये आपण काय काय पाहिलं, फर्स्ट लेक्चरमध्ये आपण काय काय डिस्कस केलं थोडं रिवाइज करूया. तर फर्स्ट लेक्चरमध्ये आपण बघितलं व्हॉट इज मीन बाय ग्रॅव्हिटेशन. ग्रॅव्हिटेशन काय आहे, ग्रॅव्हिटेशनचा जन्म कसा झाला, म्हणजे ग्रॅव्हिटेशन कुणी डिस्कवर केलं, न्यूटनने डिस्कवर केलं, कसं केलं ही सर्वांना स्टोरी माहिती आहे, हे आपण फर्स्ट लेक्चरमध्ये बघितलं. तर व्हॉट इज मीन बाय ग्रॅव्हिटेशन, ग्रॅव्हिटेशन काय आहे, अट्रॅक्शन फोर्स आहे टू ऑब्जेक्टमधला. म्हणजे कोणते पण दोन ऑब्जेक्ट असतील युनिवर्समध्ये, इन युनिवर्स एव्हरी ऑब्जेक्ट अट्रॅक्ट विथ अनदर ऑब्जेक्ट विथ फोर्स, दॅट फोर्स इज कॉल्ड ॲज द ग्रॅव्हिटेशन. आता हे दोन ऑब्जेक्ट आहेत, हे दोन ऑब्जेक्ट काय एकमेकाला अट्रॅक्ट करतात. तर कोणत्या फोर्सने अट्रॅक्ट करतात, एक सम अमाऊंट ऑफ फोर्सने ते अट्रॅक्ट करतात, त्याला आपण काय म्हणतो, ग्रॅव्हिटेशन म्हणतो. हे आपण स्टडी केलेलं आहे. तर त्याच्यानंतर आपण सर्क्युलर मोशन आणि सेंट्रिपिटल फोर्स काय आहे हे पण स्टडी केलेलं आहे. व्हॉट इज सर्क्युलर मोशन, सर्क्युलर मोशन म्हणजे काय, एखादा ऑब्जेक्ट सर्कलच्या सर्कम्फरन्सवर जर फिरत असेल तर त्याला काय म्हणायचं, सर्क्युलर मोशन. सपोज सॅटेलाइट इज रिव्हॉल्विंग अराउंड द अर्थ, हा सॅटेलाइट आहे आणि सॅटेलाइट इज रिव्हॉल्विंग अराउंड द अर्थ, हे काय आहे, सर्क्युलर मोशन आहे. तर एखादा ऑब्जेक्ट जर सर्कलच्या सर्कम्फरन्सवर फिरत असेल तर त्याला काय म्हणायचं, सर्क्युलर मोशन. म्हणजे याची आपण डेफिनेशन काय सांगितली होती, याला आपण इंग्लिशमध्ये कसं कन्वर्ट केलं तर, द मोशन इन विच द ऑब्जेक्ट इज रिव्हॉल्व अलॉंग द सर्कम्फरन्स ऑफ सर्कल, दॅट इज कॉल्ड ॲज द सर्क्युलर मोशन. त्याच्यानंतर देन आफ्टर ऑल वी हॅड ऑल्सो डिस्कस व्हॉट इज मीन बाय सेंट्रिपिटल फोर्स. सेंट्रिपिटल फोर्स म्हणजे काय, त्याला आपण इन शॉर्ट काय म्हणतो, CF म्हणतो, सेंट्रिपिटल फोर्स. ठीक आहे. तर सेंट्रिपिटल फोर्स म्हणजे काय, जर कोणता पण ऑब्जेक्ट सर्क्युलर मोशन परफॉर्म करत असेल तर तो ऑब्जेक्ट नेहमी सर्कलच्या सेंटरकडे अट्रॅक्ट होतो, त्याला काय म्हणायचं, सेंट्रिपिटल फोर्स. म्हणजे असा एक फोर्स असतो जो की सर्कलच्या सेंटरकडे अट्रॅक्ट होतो, त्याला काय म्हणायचं, सेंट्रिपिटल फोर्स. मीन्स द फोर्स विच इज डायरेक्टेड टुवर्ड द सेंटर ऑफ सर्कल. म्हणजे ज्या फोर्सची डायरेक्शन सर्कलच्या सेंटरकडे असते, हा अर्थ आहे, अर्थचा जो हा सेंटर आहे, ज्या फोर्सची डायरेक्शन सर्कलच्या सेंटरकडे असते त्याला काय म्हणायचं, सेंट्रिपिटल फोर्स म्हणायचं. ठीक आहे. म्हणजे कोणतं पण सर्क्युलर मोशन परफॉर्म जर करायचं असेल तर सेंट्रिपिटल फोर्स नेसेसरी आहे. जर एखादा ऑब्जेक्ट जर सर्क्युलर मोशनमध्ये घुमत असेल तर त्या ठिकाणी सेंट्रिपिटल फोर्स मस्ट ॲक्ट होतो. म्हणजे 100% त्या ठिकाणी सेंट्रिपिटल फोर्स असतो. जर सेंट्रिपिटल फोर्स नसेल तर कोणता पण ऑब्जेक्ट सर्क्युलर मोशन परफॉर्म करणार नाही. हे आपण ऑलरेडी डिस्कस केलेलं आहे लेक्चर नंबर 1मध्ये, जस्ट आपण रिवाइज केलेलं आहे. सर्वांना समजलं, ओके. तर आज लेक्चर नंबर 2मध्ये आपण डिस्कस करणार आहोत केप्लर्स लॉ ऑफ मोशन. केप्लर्सचे 3 लॉ काय आहेत. आता केप्लर हा एक जर्मन सायंटिस्ट आहे, एक ॲस्ट्रॉनॉमर होता. त्यांनी काय केलं, आता 16व्या शतकामध्ये इन द 16th century द लॉट ऑफ डेटा अवेलेबल अबाउट द प्लॅनेट, स्टार्स, अबाउट द गॅलेक्सीज, अबाउट आवर युनिवर्स. म्हणजे युनिवर्सविषयी खूप माहिती अवेलेबल होती 16th centuryला. मग त्यांनी काय केलं, ते डेटा थोडा अभ्यासला, म्हणजे डेटाचा थोडा त्यांनी अभ्यास केला, त्या माहितीचा थोडा अभ्यास केला आणि त्यांनी एक ऑब्झर्वेशन केलं की हे जे प्लॅनेट आहेत एक सर्टन लॉज फॉलो करतात, म्हणजे काही ना काही नियम फॉलो करतात. म्हणजे जसं की कसं आपण रात्री झोपतो आणि सकाळी उठतो, हा एक काय लॉ आहे, बरोबर आहे. म्हणजे तुम्ही रात्री झोपता आणि सकाळी उठता, सकाळी काम करता, अभ्यास करता, व्हिडिओ बघता, काही डाऊट असेल तर विचारता, हे तुमचं काय एक लॉ आहे. तसंच मग जे डेटा अवेलेबल होता केप्लरपाशी, त्यांनी अभ्यास केला थोडा आणि त्याला असं कळलं की हे जे प्लॅनेट आहेत सनच्या अराउंड घुमत आहे आणि हे एक सर्टन लॉ फॉलो करतात, त्याला आपण काय म्हणतो, केप्लर्स प्लॅनेटरी लॉ ऑफ मोशन. सो राईट डाऊन द टायटल, केप्लर्स लॉज ऑफ प्लॅनेटरी मोशन. प्लॅनेटरी मोशन, ओके. तर आता मला सांगा की आपली जी अर्थ आहे ती अर्थ सनच्या अराउंड कोणत्या ऑर्बिटमध्ये किंवा मग कशी घुमते, ती कोणत्या सर्क्युलर घुमते, इलेक्ट्रिकल ऑर्बिटमध्ये घुमते, कोणत्या ऑर्बिटमध्ये घुमते, सर्वांना माहिती आहे. ठीक आहे. हा सन आहे, हा सन म्हणजे अर्थपेक्षा थोडा मोठा असतो, ही अर्थ आहे आणि हा सन आहे, बरोबर आहे. द अर्थ इज रिव्हॉल्विंग अराउंड द सन इन द इलेप्टिकल ऑर्बिट. म्हणजे हा जो ऑर्बिट आहे, आता हा शेप कोणता आहे,
हा सर्क्युलर आहे, सर्वांना माहीत आहे. हा शेप कोणता आहे? हा ट्रायंग्युलर आहे, सर्वांना माहीत आहे. हा शेप कोणता आहे? हा स्क्वेअर आहे. ठीक आहे. मग हा सर्कल आहे, हा ट्रायंगल आहे, हा स्क्वेअर आहे. मग हा अंडाकृती शेप कोणता? अंडा माहीत आहे सर्वांना, अंड एग माहीत आहे. तर एग काय असतं? दोन साईडला असं असतं आणि म्हणजे असा शेप असतो एगचा. तर एग लाईक स्ट्रक्चरला किंवा एग लाईक शेपला आपण काय म्हणतो? ओव्हल शेप म्हणतो किंवा इलिप्टिकल ऑर्बिट म्हणतो किंवा इलिप्टिकल शेप म्हणतो. तर याला काय म्हणायचं? इलिप्टिकल किंवा इलिप्टिकल ऑर्बिट आपण म्हणतो याला, किंवा एलिप्स म्हणतो याला. याला काय म्हणायचं? एलिप्स म्हणायचं. तर हा एलिप्स कसा फॉर्म होता मी तुम्हाला एक एक्सपेरिमेंट दाखवतो. हे बघा, आता हे काय आणलं आहे? दुकानदाराच्या पोराला लवकर लक्षात येईल. किंवा तुम्ही दुकानला गेला असताना, आईवडिलांनी तुम्हाला दुकानला पाठवलं असेल, आईने पाठवलं असेल साखर आणायला, पत्ती आणायला, ठीक आहे, काही बी आणलं, तुम्ही दुकानला गेला असताना तर दुकानदार काय करतो? असं एक माप घेतो, बरोबर आहे. तर हा काय आहे? हा कोन आहे. तर आपल्याला काय फॉर्म करायचा आहे? आपल्याला हा एलिप्स फॉर्म करायचा आहे. एलिप्स कसा बनतो हे आपल्याला बघायचं आहे. या ठिकाणी तुम्हाला डू यू नोमध्ये एक ॲक्टिव्हिटी पण दिलेली आहे. हा एलिप्सची प्रॉपर्टी काय आहे आणि एलिप्स कसा फॉर्म होतो. ठीक आहे. तर एलिप्स कसा फॉर्म होतो हे बघा. हा जो कोन आहे याला काय करायचं? इन्क्लाइन कट करायचं. हा जो कोन आहे, कोनला जर आपण इन्क्लाइन कट केलं, इन्क्लाइन म्हणजे काय? तिरप. असं एकदम आडवं कट करायचं नाही, तिरप कट करायचं. ठीक आहे. तर याला मी असं बनवून घेतो आणि याला काय करतो? मी तिरप कट करतो. ठीक आहे. तुमच्या लक्षात येईल का? याला मी तिरप कट करतो म्हणजे एक इन्क्लाइन कट करायचं. ठीक आहे. हे बघा, याला मी आता इन्क्लाइन कट केलेलं आहे. आता हे इन्क्लाइन झालेलं नाही, याला पूर्ण इन्क्लाइन करतो मी. ठीक आहे. थोडं वेट करा. ओके, आता हे झालेलं आहे इन्क्लाइन. तर हा जो शेप फॉर्म झालेला आहे या शेपला काय म्हणायचं आहे? एलिप्स म्हणायचं आहे. हे बघा, हा जो शेप फॉर्म झाला, हा कोणता शेप फॉर्म झाला? हा सर्क्युलर आहे का? नाही. हा शेप कसा फॉर्म झालेला आहे? हे बघा, असा इलिप्टिकल शेप फॉर्म झालेला आहे. ठीक आहे, सर्वांना दिसतोय? बघा, तुम्ही घरी पण करू शकता. आता या ठिकाणी परफेक्ट फॉर्म नाही झालेला आहे कारण की आपला जो पेपर आहे तो परफेक्ट स्क्वेअरवाला नव्हता, रेक्टँगलवाला होता, त्याच्यामुळे असा फॉर्म झालेला आहे. पण हा एलिप्स फॉर्म झालेला आहे. या ठिकाणी तुम्ही बघू शकता. हे बघा, म्हणजे सर्कल असा आहे, सर्कल गोल असतो आणि हा एलिप्स अंडाकृती असतो. ठीक आहे. तर या एलिप्सची एक प्रॉपर्टी आहे. एलिप्सची काय प्रॉपर्टी आहे? तुमच्या पुस्तकात दिलेली आहे. एलिप्सची प्रॉपर्टी म्हणजे काय? सर्कलला सेंटर असतो. हे बघा, सर्कलला सेंटर असतो आणि एलिप्सला सेंटर नसतो. सर्कलला रेडियस असते. सर्कलला एक असतो सेंटर आणि दुसरी असते रेडियस. तर एलिप्सला रेडियस पण नसते आणि सेंटर पण नसतो. मग एलिप्सला काय असतात? दोन पॉईंट असतात, फोकल पॉईंट. या ठिकाणी एक पॉईंट असतो आणि या ठिकाणी एक पॉईंट असतो. तर त्याला काय म्हणायचं? याला आपण नाव देऊ F1 आणि F2. F1 आणि F2 काय आहेत? F1 आणि F2 आहेत फोकल पॉईंट. What is the F1 and F2? F1 and F2 are the focal points. ठीक आहे. तर याला आपण समजा एखादा पॉईंट घेतला सर्कम्फरन्सवर एलिप्सच्या आणि याला जॉईन केलं, याला जॉईन केलं, तर AF1 प्लस AF2 म्हणजे काय? हे डिस्टन्स AF1 प्लस AF2, हे जर आपण डिस्टन्स मेजर केलं, AF1 प्लस AF2 आणि दुसरा एखादा पॉईंट घेतला या ठिकाणी, त्याला आपण B नाव दिलं आणि याला जोडलं. हे बघा, असं जोडलं. ठीक आहे. तर BF1 हे डिस्टन्स प्लस BF2 हे डिस्टन्स, हे काय असतं? इक्वल असतं. ही आहे एलिप्सची प्रॉपर्टी. काय आहे एलिप्सची प्रॉपर्टी? एलिप्स कसा फॉर्म झाला सर्वांनी म्हणजे सर्वांच्या लक्षात आलेलं आहे. हाऊ इज द एलिप्स फॉर्म? वी हॅव कट द कोन इन द इन्क्लाइन प्लेन. आपण काय केलं? एका कोनला आपण इन्क्लाइन प्लेनमध्ये कट केलेला आहे, तर हा एलिप्स फॉर्म होतो. तर एलिप्सची प्रॉपर्टी काय? एलिप्सवर आपण कोणता जर एखादा पॉईंट घेतला आणि तो जर त्याच्या दोन फोकल पॉईंटला जर जॉईन केला, तर त्या दोघांचं डिस्टन्स इक्वल टू कोणता पण दुसरा पॉईंट घ्या, त्या दोघांचं डिस्टन्स हे काय असतं? इक्वल असतं. हे आपण पाहिलेलं आहे. ठीक आहे. तर हे नोट डाऊन करा. ठीक आहे, सर्वांना समजलं एलिप्स काय आहे आणि एलिप्सची प्रॉपर्टी काय आहे. ओके, एलिप्सला एलिप्सला सेंटर नसतो, एलिप्सला रेडियस नसते. एलिप्सला काय असतं? फोकल पॉईंट असतं आणि फोकल पॉईंटला सर्कम्फरन्सवरून म्हणजे जॉईन करणारे एक डिस्टन्स असतं. ठीक आहे. जसं सर्कलला रेडियस असते, सेंटर असतं, तसं एलिप्सला सेंटर किंवा रेडियस नसते. ठीक आहे. तर आता केप्लसने त्यांनी 3 लॉ मानलेले आहे, हे आपण जाणून घेऊया. केप्लसचे 3 लॉ काय आहेत? तर आता आपण बघितलं एलिप्स असा असतो. ओके, तर एव्हरी प्लॅनेट इज रिव्हॉल्विंग अराउंड द सन इन द इलेप्टिकल ऑर्बिट. तर हा अर्थ आहे आणि दुसरा प्लॅनेट आपण असा घेऊया, हा दुसरा प्लॅनेट आहे, हा दुसरा प्लॅनेट आहे आणि हे अर्थ आहे आणि हा सन आहे. तर
हे 2 पॉईंट आहेत. इलिप्सचे 2 फोकल पॉईंट असतात. हा एक फोकल पॉईंट आहे आणि हा एक फोकल पॉईंट आहे. त्याला आपण नाव देऊ F1 F2. ठीक आहे. तर जो केप्लस आहे, केप्लसला त्यावेळेस माहिती होतं की म्हणजे सर्वांनाच माहिती होतं की प्रत्येक प्लॅनेट हा सनच्या अराउंड घुमतोय. ठीक आहे. म्हणजे एव्हरी प्लॅनेट इज रिव्हॉल्विंग अराउंड द सन. पण सनची पोझिशन कुठे आहे हे कोणाला माहीत नव्हतं. तर केप्लरला थोडा अभ्यास केल्यानंतर लक्षात आलं की सनची पोझिशन कुठे आहे, इलिप्सच्या एका फोकल पॉईंटवर सनची पोझिशन आहे. म्हणजे सनची पोझिशन इथं आहे का, इथं आहे का, इथं आहे का, नाही. तर सनची पोझिशन कुठे आहे, इलिप्सच्या एका फोकल पॉईंटला सनची पोझिशन आहे. हे केप्लसच्या लक्षात आलं आणि त्याला त्यांनी नाव दिलं केप्लस फर्स्ट लॉ ऑफ मोशन. सो व्हॉट इज द केप्लस लॉ ऑफ मोशन. आता या ठिकाणी तुमच्या जे बुकमध्ये स्टेटमेंट दिलेलं आहे खूप छोटं आहे, पण ते तुम्हाला पाठ करायला खूप अवघड जातं. आपल्याला जे स्टेटमेंट आहे, लॉज आहे किंवा डेफिनेशन आहे, काही बी आपल्याला रट्टा मारायचं नाही, काहीच आपल्याला पाठ करायचं नाही. तर केप्लसचा फर्स्ट लॉ काय आहे, तर तुम्हाला माहिती आहे एव्हरी प्लॅनेट इज रिव्हॉल्विंग अराउंड द सन इन द इलिप्टिकल ऑर्बिट. म्हणजे प्रत्येक प्लॅनेट हा सनच्या अराउंड इलिप्टिकल ऑर्बिटमध्ये फिरतो. पण सनची पोझिशन कुठं आहे, वेअर द सन इज सिच्युएटेड, द सन इज सिच्युएटेड ॲट द वन ऑफ द फोकल पॉईंट ऑफ द इलिप्स. म्हणजे इलिप्सच्या एका फोकल पॉईंटवर सनची पोझिशन आहे. हाच इलिप्सचा आपला हाच केप्लसचा फर्स्ट लॉ आहे. काय आहे केप्लसचा फर्स्ट लॉ, या ठिकाणी तुम्ही लिहून घ्या. एव्हरी planet is revolving around the sun. ठीक आहे. पण सनची पोझिशन कुठं आहे, वेअर सन इज situated at one of the focal point of ellipse. ठीक आहे. हा झाला केप्लसचा फर्स्ट लॉ. सर्वांच्या लक्षात आहे. हा केप्लसचा फर्स्ट लॉ पाठ करायचा नाही, फक्त लक्षात कसं ठेवायचा. बघा, प्रत्येक प्लॅनेट हा सनच्या अराउंड घुमतोय, फक्त तेच तुम्हाला इंग्लिशमध्ये लिहायचं. म्हणजे एव्हरी प्लॅनेट इज रिव्हॉल्विंग अराउंड द सन. पण सनची पोझिशन कुठं आहे, वेअर द सन इज सिच्युएटेड ॲट, कुठं आहे सनची पोझिशन, इलिप्सच्या एका फोकल पॉईंटला. म्हणजे काय इंग्लिशमध्ये कन्वर्जन, वेअर द सन इज सिच्युएटेड ॲट वन ऑफ द फोकल पॉईंट ऑफ द इलिप्स. ठीक आहे. मग सनची पोझिशन कुठं आहे, इलिप्सच्या एका फोकल पॉईंटला आहे. हाच झाला केप्लसचा फर्स्ट लॉ. आता पुस्तकामध्ये थोडी छोटी दिलेली आहे, पण ती अवघड आहे. तुम्हाला पाठ करायला अवघड जातं, तुम्हाला काहीच लक्षात येत नाही, काही समजत नाही. ठीक आहे. ही डेफिनेशन थोडी मोठी आहे, हा लॉस थोडा मोठा आहे, पण तुम्ही लक्षात ठेवू शकता. हा लॉस तुम्हाला कधीच विसरणार नाही. आता सेकंड लॉ काय आहे आपण बघूया. मग काय केलं केप्लरने, एक लाईन जॉईन केली इथून इथपर्यंत. ठीक आहे. आणि त्यांनी काय केलं की याचा एरिया मेजर केला आणि दुसरा एक पॉईंट घेतला आणि इक्वल टाईममध्ये त्यांनी ही एक लाईन जॉईन केली आणि त्याचा एरिया त्यांनी मेजरमेंट केला. म्हणजे हा जो एरिया आहे, हा एरिया आणि हा एरिया इक्वल आहे. पण टायमिंग काय आहे त्याचा, इक्वल आहे. म्हणजे काय, ही जी त्यांनी लाईन जॉईन केलेली आहे ती काय करते, इक्वल टाईममध्ये इक्वल एरिया अंतर कापते. म्हणजे ही जी लाईन जॉईन केली, कोणती लाईन, प्लॅनेटपासून सनला त्यांनी एक लाईन जॉईन केली, ही लाईन जॉईन केली. ठीक आहे. तुम्ही कोणतीही करू शकता. इथं समजा प्लॅनेट असेल तर ही लाईन तुम्ही जॉईन करू शकता. ठीक आहे. आता हे प्लॅनेट आपला इथं आहे म्हणून आपण ही लाईन जॉईन केलेली आहे. प्लॅनेट आपला इथं आहे तर आपण ही लाईन जॉईन केलेली आहे. तर ही जी लाईन आहे, ही लाईन काय करते, इक्वल टाईममध्ये इक्वल एरिया अंतर कापते. म्हणजे इक्वल एरिया एवढं अंतर तिनं कापते. ठीक आहे. म्हणजे 3 महिन्यामध्ये 3 मंथ्समध्ये अर्थ इथून इथपर्यंत जात असेल तर पुढच्या 3 मंथमध्ये ती इथून इथपर्यंत जाईल. म्हणजे हे डिस्टन्स या ठिकाणी जास्त आहे, हे कमी आहे. आता हे जास्त आहे पण हे कमी आहे, पण याचा एरिया काय आहे, इक्वल आहे. याला आपण नाव देऊया, ASB. नंतर तुमच्या पुस्तकात जे नाव दिलेलं आहे तेच आपण नाव देऊया. CD याला नाव दिलेलं आहे, याला CD नाव दिलेलं आहे आणि दुसरं या ठिकाणी त्यांनी अंतर घेतलेलं आहे, या ठिकाणी पॉईंट घेतलेला आहे आणि त्याला त्यांनी E आणि F नाव दिलेलं आहे. ठीक आहे. म्हणजे काय आहे, हे जे अंतर आहे म्हणजे हा जो एरिया आहे ASB इक्वल टू CSD, म्हणजे हा एरिया इक्वल आहे. हे पण अंतर त्यांनी 3 मंथमध्येच कापलेलं आहे आणि हे पण अंतर त्यांनी 3 मंथमध्येच कापलेलं आहे.
आता हे डिस्टन्स कमी आहे बघा, हे डिस्टन्स जास्त आहे, हे डिस्टन्स कमी आहे आणि हे डिस्टन्स त्याच्यापेक्षा कमी आहे, पण याचा टायमिंग जो आहे काय आहे, टायमिंग इक्वल आहे. म्हणजे काय आहे, डिस्टन्स जरी हे डिस्टन्स जरी वेगवेगळं असलं तरी पण त्याचा जो एरिया आहे, हा जो एरिया आहे ASB, CSD आणि ESF हा जो एरिया आहे तो हा एरिया इक्वल आहे. म्हणजे केप्लरचा सेकंड लॉ काय आहे, द लाईन जॉईनिंग बिटवीन प्लॅनेट अँड द सन. कोणती लाईन, द लाईन जॉईनिंग बिटवीन प्लॅनेट अँड द सन स्वीप्स आउट. स्वीप्स म्हणजे काय, झाडू मारणे म्हणजे कापणे. स्वीप्स आउट इक्वल एरिया इन इक्वल इंटर ऑफ टाईम. तर हाच आहे केप्लरचा सेकंड लॉ. तर या ठिकाणी तुम्हाला लिहायचा आहे. आता मी मराठीमध्ये सांगितला, तुम्हाला इंग्लिशमध्ये लिहायचा आहे. कसा येईल तो, द लाईन जॉईनिंग कुणाकुणामध्ये लाईन जॉईनिंग केली, प्लॅनेट अँड सन. द लाईन जॉईनिंग प्लॅनेट अँड सन, प्लॅनेट अँड सन स्वीप्स आउट. स्वीप्स आउट म्हणजे काय, झाडू मारणे म्हणजे अंतर असं कापणे. हे बघा या ठिकाणी इथून इथं आलं, इथून इथं झाडू मारला म्हणजे अंतर कापणे. ठीक आहे, झाडू मारणे म्हणजे घरचा झाडू मारणे नाही, या ठिकाणी अंतर कापणे. ठीक आहे, स्वीप्स आउट इक्वल एरिया इन इक्वल इंटरवल ऑफ टाईम. इक्वल इंटरवल ऑफ टाईम. तर हा झाला केप्लरचा सेकंड लॉ. ठीक आहे, सर्वांच्या लक्षात आला. तर याचा एक तुम्ही स्क्रीनशॉट घ्या. आता आपण बघूया केप्लरचा थर्ड लॉ. ठीक आहे, तर याला रब करू. सर्वांना समजलं आहे, ओके. रटा मारायचा नाही, फक्त मी जे सांगेन ते लक्षात ठेवायचं आहे आणि त्याला इंग्लिशमध्ये कन्वर्ट करायचं आहे. आणि कसं लक्षात ठेवायचं ते मी लास्टला तुम्हाला याची ट्रिक सांगणार आहे, केप्लरचे 3 लॉज कसे लक्षात ठेवायचे. ठीक आहे, आता थर्ड लॉ काय आहे, टी स्क्वेअर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू आर क्यूब. हा लक्षात ठेवायचा आहे. थर्ड लॉ काय आहे, टी स्क्वेअर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू आर क्यूब. आता टी काय आहे आणि आर काय आहे हे तुम्हाला माहीत पाहिजे, बरोबर आहे. टी काय आहे, टाईम पिरियड. आता टाईम पिरियड म्हणजे काय, पिरियड म्हणजे काय, एक कंप्लीट रिव्होल्यूशन व्हायला किती टाईम लागतो. आता अर्थ या ठिकाणी आहे, अर्थ इथून इथपर्यंत सेम पोझिशनला किती दिवस लागतात, 365 दिवस लागतात. 365 days आर टेकन टू द रिव्होल्यूशन ऑफ द अर्थ. म्हणजे अर्थ रिक्वायर्ड 1 year टू कम्प्लीट हिज 1 रिव्होल्यूशन. ठीक आहे, म्हणजे अर्थला एक कंप्लीट रिव्होल्यूशन व्हायला किती वेळ लागतो, 1 year लागतो किंवा 365 days लागतात. ठीक आहे, 365 days. तर त्याला आपण काय म्हणायचं, टाईम पिरियड म्हणायचं. ठीक आहे, आणि आर म्हणजे काय, मीन डिस्टन्स बिटवीन द प्लॅनेट अँड द सन. आता या ठिकाणी बघा, हे जे डिस्टन्स आहेत ते प्रत्येक ठिकाणी व्हॅरी व्हाले. हा तुमचा अर्थ आहे आणि हा सन आहे. या ठिकाणी छोटे डिस्टन्स आहे, या ठिकाणी जास्त आहे, या ठिकाणी जास्त आहे, या ठिकाणी कमी व्हाले, या ठिकाणी आणखीन कमी, या ठिकाणी आणखीन कमी. म्हणजे तुमचं डिस्टन्स काय व्हाले, कमी जास्त व्हाले. या ठिकाणी काय व्हाले, उन्हाळा आहे बघा, समर सीझन आहे, त्याच्यामुळे काय व्हाले, अर्थ जी आहे सनच्या जवळ आलेली आहे. या ठिकाणी काय आहे, या ठिकाणी हिवाळा आल्या, म्हणजे विंटर सीझन आलेला आहे, हिवाळा आहे. त्याच्यामुळे जी अर्थ आहे सनपासून दूर गेल्यामुळं आपल्याला या ठिकाणी कोणता सीझन भेटतो, विंटर सीझन भेटतो. म्हणजे आपल्याला थंडी वाजते. ठीक आहे, कारण की ऊन जास्त नसतं, सनलाईट जास्त नसतो, त्याच्यामुळं काय होतं की आपल्याला थंडी वाजते. हे कशामुळे होतं की बिकॉज ऑफ द अर्थ इज रिव्हॉल्विंग अराउंड द सन इन द इलेप्टिकल ऑर्बिट. जी अर्थ आहे सनच्या अराउंड इलेप्टिकल ऑर्बिटमध्ये घुमल्यामुळं काय होतं, या ठिकाणी रेनी सीझन म्हणजे पावसाळा होतो, या ठिकाणी विंटर सीझन आणि या ठिकाणी विंटर होतो, इथून इथपर्यंत विंटर होतो. आणि या ठिकाणी काय होतो, सॉरी या हा समर सीझन आहे. ठीक आहे, समर म्हणजे काय, उन्हाळा कधी असेल, जेव्हा अर्थ ही सनच्या जवळ येते. ठीक आहे, तर हा झाला तुमचा समर सीझन. हा रेनी सीझन होऊ शकतो का, नाही. मग हा झाला विंटर, इथून इथपर्यंत झाला विंटर आणि इथून इथपर्यंत झाला हा तुमचा रेनी सीझन, म्हणजे इथून इथपर्यंत पाऊस पडतो. ठीक आहे, हा झाला रेनी सीझन. इथून ते इथपर्यंत झाला विंटर आणि इथून इथपर्यंत झाला रेनी सीझन. ओके, तर ही झालं. मग केप्लरचा थर्ड लॉ काय आहे, टी स्क्वेअर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू आर क्यूब. आता हे आर म्हणजे काय, या ठिकाणी रेडियस असू शकतं का, नाही. आर म्हणजे काय, मीन डिस्टन्स म्हणजे एक ॲव्हरेज डिस्टन्स. या ठिकाणी समजा किती असेल, या ठिकाणी 10,000 किलोमीटर असेल, या ठिकाणी 25,000 असेल, या ठिकाणी वेगळं असेल, या ठिकाणी वेगळं असेल. सगळ्यांचं त्यांनी काय केलेलं आहे, ॲव्हरेज काढलेलं आहे. आर म्हणजे काय आहे, मीन डिस्टन्स, त्याला आपण म्हणू शकतो मीन डिस्टन्स. मीन म्हणजे काय, ॲव्हरेज. मीन डिस्टन्स बिटवीन प्लॅनेट अँड सन. मीन डिस्टन्स बिटवीन प्लॅनेट अँड सन. ठीक आहे, आर काय आहे, मीन डिस्टन्स बिटवीन प्लॅनेट अँड सन. आणि टी काय आहे, टाईम पिरियड आहे. टाईम पिरियड म्हणजे काय, एक कंप्लीट रिव्होल्यूशन व्हायला किती टाईम लागतो, त्याला आपण टाईम पिरियड म्हणतो. आणि आर काय आहे, मीन डिस्टन्स आहे. हे बघा या ठिकाणी मी लिहिलेलं आहे. ठीक आहे,
तर आता याला कसं इंग्लिशमध्ये कन्वर्ट करायचं किंवा वर्डिंगमध्ये कसं कन्वर्ट करायचं. आता हा टी स्क्वेअर आहे. टी स्क्वेअर म्हणजे काय, स्क्वेअर आहे. कशाचा स्क्वेअर आहे, द स्क्वेअर ऑफ पिरियड ऑफ द रिव्होल्यूशन ऑफ प्लॅनेट, द स्क्वेअर ऑफ टाइम पिरियड ऑफ द रिव्होल्यूशन ऑफ प्लॅनेट. आणि याला काय म्हणायचं, डायरेक्टली प्रोपोर्शनल, इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द, हा काय आहे, क्यूब आहे, बरोबर आहे, आर क्यूब आहे. म्हणजे स्क्वेअर ऑफ टाइम पिरियड ऑफ रिव्होल्यूशन ऑफ प्लॅनेट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द क्यूब ऑफ द मीन डिस्टन्स बिटवीन द प्लॅनेट अँड द सन. ठीक आहे, यालाच आपल्याला तुम्हाला वर्डिंगमध्ये लिहायचं आहे. कसं लिहायचं, द स्क्वेअर ऑफ टाइम पिरियड ऑफ कुणाचा, प्लॅनेट. ओके, द स्क्वेअर ऑफ टाइम पिरियड ऑफ प्लॅनेट revolving around the sun is directly proportional to, हे symbol is directly proportional to काय आहे, क्यूब ऑफ मीन डिस्टन्स बिटवीन प्लॅनेट अँड द सन. याच्यानंतर तुम्हाला काय लिहायचं आहे, याच्यानंतर हे झाल्यानंतर तुम्हाला हे लिहायचं आहे. ठीक आहे, सर्वांना समजलं. द स्क्वेअर ऑफ, हा काय आहे, स्क्वेअर आहे. कशाचा स्क्वेअर, द स्क्वेअर ऑफ टाइम पिरियड ऑफ प्लॅनेट रिव्हॉल्विंग अराउंड द सन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू, हे डायरेक्टली प्रोपोर्शनल सिम्बॉल आहे, इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू क्यूब कशाचा, क्यूब ऑफ द मीन डिस्टन्स बिटवीन प्लॅनेट अँड द सन. कशामधलं डिस्टन्स, प्लॅनेट अँड सनमधलं मीन डिस्टन्स. हा झाला केप्लसचा थर्ड लॉ. हे स्टेटमेंट लिहिलं तुम्हाला इथं 1 मार्क भेटेल, म्हणजे 3 स्टेटमेंट तुम्हाला इथं 3 मार्कला विचारू शकता. ठीक आहे, तर त्याच्यानंतर आता हा टी स्क्वेअर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू आर क्यूब आहे. जर तुम्हाला हा डायरेक्टली प्रोपोर्शनॅलिटी जर हा सिम्बॉल जर करायचा असेल, तुम्हाला एक कॉन्स्टंट घ्यावा लागतो. तर कॉन्स्टंट इनटू आर क्यूब म्हणजे काय आहे, टी स्क्वेअर ई अपॉन आर क्यूब इक्वल्स टू काय आहे, कॉन्स्टंट आहे, त्याला आपण काय म्हणूया, के म्हणूया. ठीक आहे, तर हा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आहे तुम्हाला. तर केप्लसचा थर्ड लॉ काय आहे, टी स्क्वेअर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू आर क्यूब. याला तुम्ही वर्डिंगमधलेला हा झाला केप्लसचा थर्ड लॉ. आणि हा जर तुम्हाला डायरेक्टली प्रोपोर्शनल सिम्बॉल जर काढून टाकायचा असेल, साईन जर काढून टाकायचं असेल, तर इक्वल टू साईन नंतर तुम्हाला एक कॉन्स्टंट घ्यावा लागतो, प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट. त्याला आपण काय म्हणतो, प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट. हा डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे, मग याला जर काढून टाकायचं असेल तुम्हाला एक प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट घ्यावाच लागतो. म्हणजे टी स्क्वेअर इक्वल्स टू काय नाही, एक कॉन्स्टंट इंटू आर क्यूब येईल. मग या आर क्यूबला मी इकडे आणलं तर हा मल्टिप्लिकेशनमध्ये होता, इकडे गेल्यानंतर हा डिनॉमिनेटरमध्ये जाईल. तर टी स्क्वेअर अपॉन आर क्यूब इक्वल्स टू कॉन्स्टंट, दॅट इज इक्वल्स टू कॉन्स्टंटला आपण के नाव दिलेलं आहे. सर्वांच्या लक्षात आलं. ठीक आहे, तर आता न्यूटनचा ग्रॅव्हिटेशन लॉ काय आहे हे आपण बघूया. हे केप्लसचे 3 लॉ लक्षात आले सर्वांच्या. ठीक आहे, याला एकदा नोट डाऊन करा किंवा याचे तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता. तर केप्लरचे 3 लॉ सर्वांना समजले. तर आता आपल्याला पाहिजे न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. खूप IMP कॉन्सेप्ट आहे हा, बोर्डच्या एक्झाममध्ये विचारला जाऊ शकतो 2 मार्क्ससाठी. आणि केप्लरचे लॉ पण 3 मार्क्ससाठी 3 लॉज विचारले जाऊ शकतात. तर या ठिकाणी एक पुस्तकामध्ये क्वेश्चन दिलेला आहे तुमच्या, एक्सरसाइजचा क्वेश्चन आहे. हा क्वेश्चन खूप इम्पॉर्टंट आहे. तर मी क्वेश्चन वाचतो. क्वेश्चन काय आहे, पेज नंबर 14मध्ये या ठिकाणी तुम्ही बघू शकता. पेज नंबर 14मध्ये क्वेश्चन नंबर 2चा सब क्वेश्चन नंबर 3 आहे. तर काय आहे, राईट द 3 लॉज गिवन बाय द केप्लर. म्हणजे केप्लरनी 3 लॉज कोणते सांगितले ते आपल्याला लिहायचे आहेत. आणि त्याच्यानंतर हाऊ डिड दे हेल्प न्यूटन टू अराईव्ह ॲट द इनव्हर्स स्क्वेअर लॉ ऑफ ग्रॅव्हिटी. म्हणजे केप्लरच्या जे लॉज आहे, केप्लरच्या लॉचा कशी मदत झाली न्यूटनला की त्यांनी इनव्हर्स स्क्वेअर लॉ ऑफ ग्रॅव्हिटी फाइंड आउट केला. हे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. ठीक आहे, तर याचं बी आन्सर आपण बघूया. आणि स्टेट युनिव्हर्सल स्क्वेअर लॉ ऑफ ग्रॅव्हिटी जर म्हणलं, फक्त स्टेट युनिव्हर्सल स्क्वेअर लॉ ऑफ ग्रॅव्हिटी म्हणलं तर फक्त न्यूटनचा नियम लिहायचा, न्यूटनचा लॉज लिहायचा. ठीक आहे, तर आता टायटल लिहा, न्यूटन्स युनिव्हर्सल स्क्वेअर लॉ ऑफ ग्रॅव्हिटी. काय लिहिणार, न्यूटन्स युनिव्हर्सल स्क्वेअर लॉ ऑफ ग्रॅव्हिटी. स्क्वेअर लॉ ऑफ ग्रॅव्हिटी. तर आता न्यूटनला माहीत होतं की प्रत्येक ऑब्जेक्ट दुसऱ्या ऑब्जेक्टला अट्रॅक्ट करते विथ सम अमाऊंट ऑफ फोर्स अँड दॅट फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू. आता या ठिकाणी बघा, हा एक ऑब्जेक्ट आहे युनिवर्समध्ये आणि हा एक दुसरा ऑब्जेक्ट आहे. तर या ऑब्जेक्टचं जे डिस्टन्स आहे, या 2 ऑब्जेक्टमध्ये डिस्टन्स किती आहे,
आपण डी कन्सिडर करूया. दोन ऑब्जेक्टमध्ये डिस्टन्स किती आहे डी कन्सिडर करूया. पहिल्या ऑब्जेक्टचं मास m1 आहे, दुसऱ्या ऑब्जेक्टचं मास m2 आहे. आणि हा जो ऑब्जेक्ट आहे या ऑब्जेक्टला इकडे खेचतो, बरोबर आहे. आता हे दोन फोर्स आहेत, बरोबर आहे. आता हा जो ऑब्जेक्ट आहे या ऑब्जेक्टला इकडे खेचतो, म्हणजे सॉरी, हा जो ऑब्जेक्ट आहे या ऑब्जेक्टला इकडे खेचतो आणि हा जो ऑब्जेक्ट आहे या ऑब्जेक्टला त्याच्याकडे खेचतो. म्हणजे प्रत्येक ऑब्जेक्ट दुसऱ्या ऑब्जेक्टला काय करतो, अट्रॅक्ट करतो. म्हणजे हा ऑब्जेक्ट याला अट्रॅक्ट करेन कोणत्या फोर्सनी, या फोर्सनी, ठीक आहे. आणि हा ऑब्जेक्ट याला अट्रॅक्ट करेन या फोर्सनी. म्हणजे या ऑब्जेक्टचा फोर्स F1 आणि या ऑब्जेक्टचा फोर्स F2, ठीक आहे. तर या ठिकाणी बघा फोर्स F1 F2 ऐवजी आपण फक्त F नाव देऊया, ठीक आहे. तर न्यूटनला असं लक्षात आलं की जो फोर्स ऑफ अट्रॅक्शन असतो तो डायरेक्टली प्रोपोर्शनल असतो m1 m2ला आणि इन्व्हर्सली प्रोपोर्शनल असतो दोघांच्या डिस्टन्सच्या स्क्वेअरला, ठीक आहे. काय आहे न्यूटन्स युनिव्हर्सल स्क्वेअर लॉ ऑफ ग्रॅव्हिटी. F काय आहे, F हा अट्रॅक्शन फोर्स आहे दोन ऑब्जेक्टमधला. हे ऑब्जेक्ट काही अर्थ सरफेसवर नाही आहेत, हे ऑब्जेक्ट तुम्ही कोणते पण कन्सिडर करू शकता, अर्थच्या सरफेसवर पण कन्सिडर करू शकता किंवा युनिवर्समधले कोणते पण दोन ऑब्जेक्ट तुम्ही कन्सिडर करू शकता, ठीक आहे. तर या दोन ऑब्जेक्टचं मास पहिल्याचं m1 आहे, दुसऱ्याचं m2 आहे आणि दोघांचं जे डिस्टन्स आहे ती काय आहे, स्मॉल d आहे, ठीक आहे. तर हा जो अट्रॅक्टिव्ह फोर्स असतो फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू m1 m2 अपॉन d² असतो. तर याला आपण वर्डिंगमध्ये कसं मांडायचं, तर द फोर्स इन युनिवर्स द एव्हरी ऑब्जेक्ट अट्रॅक्ट विथ अनदर ऑब्जेक्ट विथ फोर्स, दॅट फोर्स इज कॉल्ड एज ग्रॅव्हिटेशन. हे आपण पाहिलेलं आहे. मीन्स द ग्रॅव्हिटेशन फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू m1 m2 म्हणजे काय, प्रोडक्ट आहे, गुणाकार आहे का नाही, m1 इंटू m2 आहे ना. हे बघा m1 m2 म्हणजे काय, m1 इंटू m2 आहे. म्हणजे प्रोडक्ट ऑफ द मासेस ऑफ टू ऑब्जेक्ट अँड इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू, म्हणजे अपॉन असेल तर आपण त्याला म्हणतो इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर आहे. कशाचा स्क्वेअर आहे, स्क्वेअर आहे डिस्टन्सचा, दोघांमधल्या डिस्टन्सचा स्क्वेअर आहे. तर याला आपण इंग्लिशमध्ये कसं म्हणू शकतो, द अट्रॅक्टिव्ह फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू प्रोडक्ट ऑफ देअर मासेस, या मासेसचा प्रोडक्ट आहे आणि इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर ऑफ, स्क्वेअर कशाचा, डिस्टन्स बिटवीन टू ऑब्जेक्ट ऑर स्क्वेअर ऑफ डिस्टन्स बिटवीन देम असं आपण त्याला म्हणू शकतो. तर याचं स्टेटमेंट कसं लिहिणार तुम्ही, द अट्रॅक्टिव्ह फोर्स. आता हा जो अट्रॅक्टिव्ह फोर्स आहे म्हणजे तो काय आहे, फोर्स ऑफ ग्रॅव्हिटी आहे. द अट्रॅक्टिव्ह फोर्स बिटवीन एनी टू ऑब्जेक्ट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू, हे सिम्बॉल कशाचं आहे, डायरेक्टलीच आहे. जर न्यूमरेटर असेल तर डायरेक्टली म्हणायचं आणि जर व्हॅल्यू डिनॉमिनेटर असेल तर हे सिम्बॉल इन्व्हर्सली म्हणायचं, ठीक आहे. द अट्रॅक्टिव्ह फोर्स इज डायरेक्टली बिटवीन एनी टू ऑब्जेक्ट, कशामधला अट्रॅक्टिव्ह फोर्स, या दोन ऑब्जेक्टमधला काय असतो तो, इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू कशाच्या डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे, प्रोडक्ट ऑफ द मासेस ऑफ टू ऑब्जेक्ट और प्रोडक्ट ऑफ देअर मासेस म्हणजे या दोन ऑब्जेक्टच्या मासेसच्या प्रोडक्टच्या डायरेक्टली प्रोपोर्शनल असतो मासेस. अँड इन्व्हर्सली म्हणजे डिनॉमिनेटर असेल तर काय नसेल, इन्व्हर्सली, अँड इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर ऑफ, कशाचे आहे, स्क्वेअर ऑफ डिस्टन्स बिटवीन देम, दोघांमध्ये किती डिस्टन्स आहे त्याच्या स्क्वेअरच्या इन्व्हर्सली प्रोपोर्शनल असतो. हे झालं न्यूटन्स युनिव्हर्सल स्क्वेअर लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशनचं स्टेटमेंट. हा आहे स्टेटमेंट. हे तुम्हाला 1 मार्क्ससाठी बोर्ड एक्झाममध्ये विचारलं जाऊ शकतो. खूप IMP स्टेटमेंट आहे. फक्त फॉर्म्युला लक्षात ठेवायचा, F इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू m1 m2 अपॉन d², आणि त्याच्यानुसार तुम्ही काय करायचं, या फॉर्म्युलाला वर्डिंगमध्ये लिहायचं. कसं लिहायचं, द अट्रॅक्टिव्ह फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू, मी काय सांगितलं, हा जो सिम्बॉल आहे हा डायरेक्टली कधी म्हणायचा, जर व्हॅल्यू न्यूमरेटरला असेल तर, आणि व्हॅल्यू जर डिनॉमिनेटरला असेल तर काय म्हणायचं, इन्व्हर्सली म्हणायचं, ठीक आहे. म्हणजे काय येईल, द अट्रॅक्टिव्ह फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू प्रोडक्ट ऑफ देअर मासेस अँड इन्व्हर्सली प्रोपोर्शनल, म्हणजे डिनॉमिनेटर व्हॅल्यू आहे म्हणजे इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर, हा स्क्वेअर आहे ना, स्क्वेअर ऑफ डिस्टन्स बिटवीन टू ऑब्जेक्ट, ठीक आहे. तर आता हा आपल्याला प्रोपोर्शनॅलिटी सिम्बॉल काढायचा, म्हणजे आपण एक कॉन्स्टंट घेतो. मग या ठिकाणी एक कॉन्स्टंट घेऊ, F इक्वल्स टू G m1 m2 अपॉन d², ठीक आहे. तर आपण हा कॅपिटल G कॉन्स्टंट घेतलेला आहे, त्याला आपण नाव देऊया G इज द प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट.
जी इज द प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट. ठीक आहे. अँड इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट. त्याला आपण प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट म्हणतो, कारण आपण प्रोपोर्शनॅलिटी साईन रिमूव्ह केलेलं आहे म्हणून आपण त्याला प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट म्हणतो. किंवा याला जे फेमस नाव आहे ते आहे युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट. ठीक आहे. हे स्टेटमेंट लिहून घ्या किंवा याचा एक स्क्रीनशॉट घ्या. याला मी रब करतो. ठीक आहे. सर्वांना समजतं आहे? ओके. तर आता बघा, हा जो कॅपिटल जी आहे तो काय आहे? प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट आहे किंवा त्याला काय म्हणायचं? ऑर युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट. युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट. या ठिकाणी बघा याची स्पेलिंग युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल, हे बघा ग्रॅव्हिटेशनल आणि कॉन्स्टंट. कधी कधी MCQमध्ये पण विचारला जाऊ शकतो हा क्वेश्चन. कॅपिटल जीला काय म्हणतात? युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट. आणि याची जी व्हॅल्यू असते, इट्स व्हॅल्यू इज 6.67 × 10⁻11 न्यूटन मीटर स्क्वेअर पर kg स्क्वेअर. ठीक आहे. याची व्हॅल्यू काय असते? प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंटची 6.67 × 10⁻11 न्यूटन मीटर स्क्वेअर पर kg स्क्वेअर. ठीक आहे. सर्वांना समजला? न्यूटन स्क्वेअर लॉ ऑफ ग्रॅव्हिटी. तर आता डिस्क्रिप्शनमध्ये तुम्ही काय लिहायचं? द two objects in the universe having the masses m1 and m2 and the distance between two objects is small d. The force of attraction between two objects F is given here. The F is directly proportional to m1 m2 upon d square लिहायचं. त्याच्यानंतर हा फॉर्म्युला लिहायचा, त्याच्यानंतर हे जी लिहायचं आणि याची व्हॅल्यू लिहायची. आता या ठिकाणी तुम्हाला एक ब्रेन स्टॉर्मिंगचा क्वेश्चन विचारलेला आहे. पेज नंबर कितीवर आहे तुमच्या बुकमध्ये तुम्ही बघू शकता. पेज नंबर आय थिंक जस्ट अ मिनिट. पेज नंबर 4वर या ठिकाणी एक ब्रेन स्टॉर्मिंगचा क्वेश्चन विचारलेला आहे. यूज युअर ब्रेन पॉवरचा क्वेश्चन विचारलेला आहे. क्वेश्चन आपण बघूया. शो दॅट इन SI युनिट द युनिट ऑफ G इज न्यूटन मीटर स्क्वेअर × kg⁻². म्हणजे जीचं जे युनिट आहे ते आहे न्यूटन मीटर स्क्वेअर × kg⁻². हे तुम्हाला शो करायचं आहे. आणि याची जी व्हॅल्यू आहे कुणी डिस्कवर केली? द व्हॅल्यू ऑफ G वॉज फर्स्ट एक्सपेरिमेंटली डिस्कवर्ड और मेजर्ड बाय द हेनरी कॅव्हेंडिश. And in SI unit its value is 6.67 × 10⁻11. ठीक आहे. तर याची जी व्हॅल्यू आहे कॅपिटल जीची व्हॅल्यू फर्स्ट कुणी डिस्कवर केली? हेनरी कॅव्हेंडिशनी डिस्कवर केलेली आहे आणि त्याची व्हॅल्यू ही आलेली आहे. तर त्यांनी आपल्याला सांगितलं आहे की जीचं युनिट न्यूटन मीटर स्क्वेअर × kg⁻² का असतं. ही आपल्याला म्हणजे यूज युअर ब्रेनचा क्वेश्चन आहे. ठीक आहे. आपण तो फाइंड आउट करूया. आता मला सांगा जीचा फॉर्म्युला काय बनेल? कोण सांगेल बरं? जीचा फॉर्म्युला काय होईल? G = आता डीला मी इकडे शिफ्ट करतो तर F × d² आणि m1 m2ला इकडे शिफ्ट करतो ते याच्या डिनॉमिनेटरला जाईल. इकडं मल्टिप्लिकेशनला आहे, न्यूमरेटरला आहे आणि राईट हँड साईडला जाताना आपण शिफ्ट केलं तर ते जाईल डिनॉमिनेटरला म्हणजे m1 m2. आता मला सांगा फोर्सचं युनिट काय आहे? न्यूटन आहे. डिस्टन्सचं युनिट काय आहे? SI युनिट मीटर आहे. डिस्टन्स आपण कशामध्ये मोजतो? किलोमीटरमध्ये पण मोजतो, पण किलोमीटर SI युनिट आहे का? नाही. तर SI युनिट याचं काय आहे? मीटर आहे. तर मीटर म्हणजे या ठिकाणी मीटर डिस्टन्स स्क्वेअर आहे म्हणजे या ठिकाणी काय येईल? मीटर स्क्वेअर येईल. ठीक आहे. आणि मास m1 म्हणजे काय? मास आहे आणि m2 काय आहे? मास आहे. तर m1 फर्स्ट ऑब्जेक्टचं मास आहे. मासचं युनिट काय आहे? किलोग्राम आणि सेकंडचं किलोग्राम म्हणजे हे काय होईल? किलोग्राम × किलोग्राम. हे किलोग्राम स्क्वेअर होईल ना. आणि किलोग्राम स्क्वेअरला जर आपण वर शिफ्ट केलं, डिनॉमिनेटरची व्हॅल्यू जर आपण न्यूमरेटरला शिफ्ट केली तर ती काय होते? मायनस होते. 10 न्यूटन मीटर स्क्वेअर × kg² आपण जर न्यूमरेटरला शिफ्ट केलं तर काय होते? ही व्हॅल्यू प्लसची मायनस होते. म्हणजे हे काय आलं? न्यूटन मीटर स्क्वेअर × kg⁻². म्हणजे हे आपलं न्यूटन मीटर स्क्वेअर × kg⁻². म्हणजे हे आपलं युनिट प्रूव्ह झालेलं आहे. कसं फाइंड आउट केलं? जीचा फॉर्म्युला काय आहे? FD² m1 m2. तर ह्या पूर्ण जे क्वांटिटी आहेत जीच्या फॉर्म्युल्यामध्ये जे काही क्वांटिटी आहेत, फोर्स आहे, डिस्टन्स आहे, 2 मासेस आहे, त्याचा आपण SI युनिट पुट केलेला आहे आणि त्याची आपल्याला व्हॅल्यू भेटलेली आहे. ठीक आहे. तर याचा एक तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता. तर आता न्यूटन्स युनिव्हर्सल स्क्वेअर लॉ ऑफ ग्रॅव्हिटी आपण पाहितला. काय आलं स्टेटमेंट? फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू प्रोडक्ट ऑफ देअर मासेस अँड इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर ऑफ डिस्टन्स बिटवीन देम. आता न्यूटनला कशी मदत झाली? केप्लर्सकडून. म्हणजे केप्लर्सकडून त्यांनी कशी मदत केली की जेणेकरून त्याला हे स्टेटमेंट सापडलं किंवा हा फॉर्म्युला सापडला. हे त्यांनी फॉर्म्युला डिस्कवर केला. तर याच्यामध्ये तर आपण कोणता केप्लर्स लॉ यूज केला नाही, पण त्याला कशी मदत झाली हे आपण बघूया आता. तर तुम्हाला माहीत आहे की प्रत्येक
जो प्लॅनेट आहे सन अराउंड फिरतोय, ठीक आहे. मग न्यूटननी काय केलं की इलिप्टिकल ऑर्बिटमध्ये कन्सिडर न करता त्यांनी काय केलेलं आहे, हा सन आहे आणि ही अर्थ आहे, म्हणजे प्रत्येक प्लॅनेट हा सनच्या अराउंड सर्क्युलर ऑर्बिटमध्ये फिरतो असं त्यांनी कन्सिडर केलं. म्हणजे इलिप्टिकल ऑर्बिटमध्ये ॲक्च्युअलमध्ये फिरतो, पण त्यांनी कन्सिडर काय केलं की हा जो प्लॅनेट आहे तो सनच्या अराउंड सर्क्युलर ऑर्बिटमध्ये फिरतो. मग मला सांगा, कोणता बी ऑब्जेक्ट जर सर्क्युलर ऑर्बिटमध्ये फिरत असेल तर त्याच्यावर एक फोर्स ॲक्ट होतो. तो कोणता फोर्स असतो, या ठिकाणी सेंट्रिपिटल फोर्स असतो. कोणता फोर्स असतो, हा सेंट्रिपिटल फोर्स असतो. मग सेंट्रिपिटल फोर्स इक्वल्स टू फॉर्म्युला काय आहे, mu²/r हा फॉर्म्युला आहे. आर म्हणजे काय आहे, रेडियस ऑफ द सर्कल. ओके. जर एखादा ऑब्जेक्ट जर सर्क्युलर मोशनमध्ये परफॉर्म करत असेल, आता आपण बघितलं फर्स्ट लेक्चरमध्ये सर्क्युलर मोशन म्हणजे काय, सेंट्रिपिटल फोर्स म्हणजे काय, या लेक्चरमध्ये पण आपण रिवाइज केलेलं आहे. सो इफ the object is revolving in the circular orbit, then that time the centripetal force must act on the object, आणि त्याचं जे मॅग्निट्यूड असतं F = mv²/r असतं. ठीक आहे. तर आता मला सांगा v म्हणजे काय, v म्हणजे काय, व्हेलॉसिटी ऑफ द प्लॅनेट. आता व्हेलॉसिटी कशी फाइंड आउट करायची, व्हेलॉसिटी इक्वल्स टू फॉर्म्युला काय आहे, डिस्टन्स अपॉन टाईम. डिस्टन्स अपॉन टाईम सर्वांना माहीत आहे हा फॉर्म्युला, व्हेलॉसिटी इक्वल्स टू डिस्टन्स अपॉन टाईम. आता मला सांगा, एक रिव्होल्यूशन कंप्लीट व्हायला डिस्टन्स किती लागतं, एक रिव्होल्यूशन कंप्लीट व्हायला डिस्टन्स किती लागतं, सरकम्फरन्स एवढं. हे बघा, तुमचा प्लॅनेट इथं आहे, इथून प्लॅनेट हा इथं आला, एक रिव्होल्यूशन त्यांनी कंप्लीट केलं, म्हणजे हे लेंथ किती असते, पूर्ण 2πr असते. किसी को कोई शक यहाँ पर, दिस डिस्टन्स इक्वल्स टू 2πr. ओके. आणि टाईम किती लागतो, एक रिव्होल्यूशन कंप्लीट व्हायला टाईम लागतो कॅपिटल T एवढा, म्हणजे टाईम पिरियड. ठीक आहे, हा लागतो कॅपिटल T. मग आता ही 2πr/T व्हॅल्यू इथे पुट करा, तर काय येईल, F = m, फीच्या ठिकाणी काय येईल 2πr/T, आणि हा स्क्वेअर आहे, φ² ॲज इट इज, आणि अपॉन r येईल. ठीक आहे. तर याचा आपण आता स्क्वेअर करू, तर काय येईल, m ॲज इट इज. बघा आता 2π स्क्वेअर काय येईल 4π², rचा स्क्वेअर काय येईल r², Tचा काय येईल, हा r × Tचा काय येईल T² डिनॉमिनेटरला येईल. ठीक आहे. तर आता या ठिकाणी आपण काय करूया, r मल्टिप्लाय करूया आणि r डिवाइड करूया. ठीक आहे. मी काय केलं, आता r मल्टिप्लाय केलं आणि r डिवाइड केलं. का केलं, कारण आपल्याला केप्लर्स थर्ड लॉ माहीत आहे. केप्लर्स थर्ड लॉ काय आहे, T² = डायरेक्टली प्रोपोर्शनल टू r³, म्हणजे T²/r³ = काय आहे, कॉन्स्टंट आहे, किंवा आपण त्याला असं म्हणू शकतो r³/T². म्हणजे याचं आपण उलटं जरी केलं, r³ वर घेतला, r³/T² = काय येतं, 1/k येतं. 1/k पण काय असतं, कॉन्स्टंट असतं. ठीक आहे. तर या ठिकाणी मी r मल्टिप्लाय केलं, r डिवाइड केलं, काही फरक पडेल का. आता मी सांगा की तुम्हाला मी 10 रुपये दिले आणि तुमच्याकडून 10 रुपये काढून घेतले, म्हणजे तुमच्या एका खिशामध्ये मी 10 रुपये टाकले आणि दुसऱ्या खिशामधून 10 रुपये काढले, काही फरक पडेल का, नाही. मग तसंच अशाच प्रकारे आपण r मल्टिप्लाय केलं आणि r डिवाइड केलं, काही फरक पडेल का, काहीच फरक पडणार नाही. तर आपला फायनल फॉर्म्युला काय येईल, इक्वल टू, मी लिहितो फायनल फॉर्म्युला. कुठं लिहू फायनल फॉर्म्युला, इथं वर लिहू का, ठीक आहे, इथं लिहितो खाली. F = m × 4π r² × r काय होईल, r² × r काय होईल, r³ होईल, सर्वांना माहीत आहे. ओके. आता हे r × r काय होईल, r² होईल, सर्वांना माहीत आहे, आणि हे राहील T राहील. बरोबर आहे. आता मला सांगा, आपण या ठिकाणी मास काय आहे, मास ऑफ प्लॅनेट, m काय आहे, मास ऑफ प्लॅनेट. मास ऑफ प्लॅनेट कॉन्स्टंट आहे, 4π व्हॅल्यू कॉन्स्टंट आहे, आणि r³ या ठिकाणी हे T² आहे, या ठिकाणी मी विसरलो, या ठिकाणी T² आहे. म्हणजे r³/T² काय आहे, r³/T² पण काय आहे, कॉन्स्टंट आहे, अकॉर्डिंग टू केप्लर्स थर्ड लॉ ऑफ मोशन. म्हणजे केप्लरच्या थर्ड लॉनी काय सांगितलं न्यूटनला, म्हणजे माहिती होतं की न्यूटनला की केप्लरचा थर्ड लॉ काय आहे, r³/T² हा कॉन्स्टंट आहे. मग याला आपण कॉन्स्टंट घेऊया, इथं वर घेऊ का. ओके. F = याची अरेंजमेंट करतो मी, 1/r², हे 1/r² इथं लिहितो, आणि त्याच्यानंतर जी टर्म आहे ती m × आता याला मी रब करतो, याचा एक तुम्ही स्क्रीनशॉट घ्या बरं. चला ठीक आहे, याचा एक स्क्रीनशॉट घ्या, त्याच्यानंतर आपण याचं बघूया. याचा स्क्रीनशॉट घेतला, ठीक आहे. याच्या पुढे लिहितो मी, तर 1/r², हे 1/r² लिहिलं, आणि बाकीच्या ज्या टर्म आहेत त्या सेपरेट लिहितो मी, m 4πr³/T². म्हणजे काय आहे, m 4π हे काय आहे, कॉन्स्टंट आहे, आणि दुसरं काय आहे r³/T² हे पण काय आहे,
कॉन्स्टंट आहे. आता या ठिकाणी गफलत अशी होऊ देऊ नका की ही जी वरची व्हॅल्यू आहे ती वेगळी आहे आणि खालची व्हॅल्यू वेगळी आहे. म्हणजे तुम्हाला या ठिकाणी लक्षात येईल M45 कॉन्स्टंट आहे, R³/T² कॉन्स्टंट आहे. तर या ठिकाणी काय येईल हे F = 1/R² × कॉन्स्टंट. आता हे काही कॉन्स्टंट म्हणजे कॉन्स्टंटचा प्रॉडक्ट दोन कॉन्स्टंटचं जर आपण मल्टिप्लिकेशन केलं किंवा प्रॉडक्ट घेतला तो काय येईल कॉन्स्टंट येईल. हे बघा कॉन्स्टंटचे ॲडिशन कॉन्स्टंट होते, कॉन्स्टंटचं सबस्ट्रॅक्शन कॉन्स्टंट होतं, तसंच कॉन्स्टंटचं मल्टिप्लिकेशन कॉन्स्टंट होतं. म्हणजे हा कॉन्स्टंट आहे, हा कॉन्स्टंट आहे. हा कॉन्स्टंट कशामुळे? कारण की K+3rd लॉ काय सांगतो R³/T² काय असतं कॉन्स्टंट असतं. आणि M × 4π M म्हणजे काय मास ऑफ प्लॅनेट तर चेंज होणार आहे का? अर्थचं मास चेंज होणार आहे का? नाही. 4π चेंज होणार आहे का? नाही. म्हणजे ह्या पूर्ण व्हॅल्यू काय आहेत कॉन्स्टंट आहे. आणि हे जर आपल्याला कॉन्स्टंट काढायचं असेल तर या ठिकाणी आपल्याला डायरेक्टली प्रोपोर्शनल साईन द्यावं लागतं किंवा प्रोपोर्शनॅलिटी साईन द्यावं लागतं. म्हणजे काय येईल F = इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू R². म्हणजे न्यूटनला या ठिकाणी हे बघा F = इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू डिस्टन्स स्क्वेअर आणि F = इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू R म्हणजे काय डिस्टन्स बिटवीन सन अँड द प्लॅनेट. या ठिकाणी आपण R वापरले, या ठिकाणी आपण D वापरले. पण R आणि D काय आहेत डिस्टन्स आहेत, डिस्टन्स बिटवीन टू ऑब्जेक्ट. आणि या ठिकाणी डिस्टन्स बिटवीन टू ऑब्जेक्ट म्हणजे सन आणि अर्थ म्हणजे डिस्टन्स किती आहे R आहे. म्हणजे न्यूटनला असं लक्षात आलं की दोन ऑब्जेक्टमध्ये जे फोर्स आहे ते इन्व्हर्सली प्रोपोर्शनल असतो स्क्वेअर ऑफ डिस्टन्स बिटवीन द टू ऑब्जेक्ट. ठीक आहे. अशा प्रकारे न्यूटनला केप्लरच्या थर्ड लॉची मदत झालेली आहे. सर्वांना आजचं लेक्चर समजलं? थोडं मोठं आहे लेक्चर, समजलं नसेल तर एकदा लेक्चर रिपीट बघा. ठीक आहे. अशाच प्रकारे आपण एकदम सोप्या भाषेमध्ये पूर्ण सायन्स तुमचं कव्हर करणार आहे. तर पुढच्या लेक्चरमध्ये आपण पुढचा जो कन्सेप्ट आहे तो घेणार आहोत. तर काही बी तुम्हाला डाऊट असेल तर मला तुम्ही फोन करू शकता, व्हॉट्सअप करू शकता. ठीक आहे. थँक्यू फ्रेंड्स.